टोटल सोलार इक्लिप्स कोणाला म्हणायचं, ज्यावेळेस आता इथे उभोय आपण, इकडून सूर्याला बघतोय आपण, पण ह्या चंद्राच्या पोझिशनमुळे काय होतंय, हा सूर्याचा पूर्णचा पूर्ण झाकला जातोय. सूर्य काय होतोय, पूर्णच्या पूर्ण झाकला जातोय. पृथ्वीवरून आपल्याला दिवसा सूर्य दिसत नाहीये, त्या कंडिशनला म्हणू आपण टोटल सोलार इक्लिप्स. पार्शियल कोणाला म्हणायचं, सूर्याचा काहीचाच भाग झाकला गेला असेल, काही भाग ओपन असेल अर्ध्या भागात, जसं की हाय सूर्याचा समजा हा एवढा भाग झाकला गेला आणि हा एवढा भाग असा आपल्याला चंद्रासारखा दिसतोय, त्या कंडिशनला म्हणू आपण पार्शियल सोलार इक्लिप्स. आलं लक्षात? बघा परत सांगतोय, सोलार इक्लिप्स म्हणजे काय की ज्यावेळेस सन, मून आणि अर्थ हे तिघं एका रेषेमध्ये असतील, लिनियर लाईन मध्ये असतील. सेकंड थिंग काय, सोलार इक्लिप्सचे दोन टाईप कोणते, एक टोटल सोलार इक्लिप्स आणि एक पार्शियल सोलार इक्लिप्स. टोटल मध्ये काय होईल, ज्यावेळेस या पोझिशन वरून बघू आपण, सूर्य हा पृथ्वीवरून पूर्णपणे झाकला गेलेला असेल, त्या पॉइंटवरून, पर्टिक्युलर पॉइंटवरून, तिथून तो सूर्याचा काहीच दिसणार नाही भाग आपल्याला, त्याला म्हणू आपण टोटल सोलार इक्लिप्स. आणि जो पार्शियल सोलार इक्लिप्स आहे त्याला केव्हा म्हणू आपण, ज्यावेळेस काय होईल, पृथ्वीवरून सूर्याचा काहीसा भाग झाकलेला दिसेल आणि काहीसा भाग आपल्याला ओपन दिसेल, त्या कंडिशनला म्हणू आपण पार्शियल सोलार इक्लिप्स. आता बऱ्याच वेळा आपण बघतो की जी सायंटिस्ट असतात टीव्ही मध्ये आपल्याला दाखवतात की ते ओपन आईजने नाही बघायचं, मोकळ्या डोळ्यांनी नाही बघायचं. का बरं नाही बघायचं, कारण की ज्यावेळेस हे एका रेषेत असतात त्यावेळेस अल्ट्राव्हायोलेट रेज पृथ्वीकडे येत असतात, अल्ट्राव्हायोलेट, जे की आपल्या डोळ्यांना हार्मफुल असतात. तेच आपण ओपन आईजने बघितले तर आपल्या डोळ्यांचा प्रकाश जाऊ शकतो. त्याच्यामुळे सायंटिस्ट आणि सगळे सजेस्ट करतात की गॉगल्स याच्यातूनच मोस्टली आपण सोलार इक्लिप्स बघितलं पाहिजे. समजलं सगळ्यांना? ठीक आहे.